ताका रोमाला म्हणजे ता म्हणजे तारीफ, का म्हणजे काळजी, रो म्हणजे रोमांस, मा म्हणजे मान आणि ला म्हणजे लाड. तू ना आजपासून बायकोची तारीफ कर, तिची काळजी घे, तिच्याबरोबर रोमॅन्स कर, तिला मान दे आणि तिचे लाड पुरव. सॉरी, लाडवरून आठवलं, पण शनायाचं काय करायचं? तिचं काय आता? अरे तिने राधिका सोबत पाहिलंय यार. आता उगीच ती चिडचिड करेल, भांडेल, बोलणार नाही माझ्याशी. काय करू मी? हे बघ गुरुनाथ, तू शनायाचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ, तू तिच्या मागे मागे फिरतो ना म्हणून नाटकं करते ती. तू विसर तिला, काही दिवसासाठी विसर. आपल्या बायकोला सांभाळ. हा, घरी जाऊन ताका रोमाला कर. अरे पण या दिवसात ती घरी आली तर? अरे नाही येणार ना. हा केडी कशासाठी आहे? मी थांबवून ठेवतो तिला. तिला तुझ्या घरी येऊ देत नाही. कसं? एक मिनिट, मी फोन करतो आता. तुझ्या समोर फोन लावतो. हा, हॅलो शनाया. हाय केडी. अगं तुझा आवाज जरा असा लो येतोय. एनी प्रॉब्लेम? हा तसं. ऐक ना, तू प्लीज भेटू शकतोस का मला? अरे मग भेटूया ना यार. केडी कशासाठी आहे? केडी खिदमत में हाजिर आहे. तू बोल. मी ऑफिस सुटल्यावर कॉल करते, माझ्या घरीच आहे. हा पक्का पक्का. मिलते डाली. हा ओके. झालं, भेटते ती मला. म्हणजे आज काही ती तुझ्या घरी येत नाही. हा केडी, थँक्यू सो मच यार. तू नसतं तर काय झालं असतं माझं. बस काय राजे, आता उठा, तयार व्हा आणि जाताना बिल देऊन जा. हो राईट. थँक्यू सो मच. भेटू सर. वेलकम. यू आर मोस्ट वेलकम. हा काय यार, 2000 देऊन गेला फक्त. केडी यार, एक बाईक नाहीये बाहेर. नाहीये? मग काय सांगतो यार तू. चाबी दे. कुठे होती ती? तिथे होती ना. हे घे, 2000 घे. मस्त कॅब कर आणि एसी मध्ये जा पुण्याला. लोन नाही लेने का यार, केडी आहे ना. थँक्यू यार केडी. हा, ए पैसे बिलचे लिहून घ्या. माझा खरंच विश्वास बसत नाही की श्रेयस इतका कसा बदलला. इतका साधा सरळ पोरगा या शण्याच्या नादी लागून पार बिघडून राहिला. नाही रेवती, आपल्याला जे वरवर पाहता चांगलं वाटतंय ना, तसं नाहीये ग. काहीतरी लपवा छपवी चालली असं वाटून राहिलं मला. काय खरं काय खोटं काही कळतच नाहीये. तू जरा सांभाळूनच राहा. रेवती आता परत. हे बघ, मी असं नाही म्हणत आहे की लगेच गुरुनाथवर संशय घे, पण लक्ष तर ठेवशील सगळ्यावर. एकदा एखाद्या माणसाला आपलं मानलं ना की सारखा त्याच्यावरती अविश्वास दाखवणं मला तरी नाही पटून राहिलं. पण पूर्ण विश्वास ठेवावा असंही काही घडलेलं नाहीये ना. खरंय. काय मिळतं का असं वागून? म्हणजे या पोरींना काही कळत नाही का या माणसाचं लग्न झालंय? खरंच ऑफिस मध्ये अशा पोरी असतात का ग? असतात ना, पण किती वाहवत जायचं हे पुरुषांनी स्वतः ठरवायचं असतं. सगळे पुरुष सारखेच. बाहेर लफडं करावं ही प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. काहींना ते जमतं, काहींना नाही जमत. फारच थोडे सरळ मार्गाने जाणारे असतात. मी बघते ना, अगं हल्ली सगळ्या फील्ड मध्ये हे चालू आहे आणि ह्या लोकांना काही वावगंही वाटत नाही. त्या आम्ही आता असं वागू. अगं मुलींना पैसा मिळतो, टाइमपास होतो, शो ऑफ करत फिरता येतं सगळीकडे आणि पुरुषांचा मेल इगो सॅटिस्फाय होतो. मला किती स्मार्ट गर्लफ्रेंड आहे हे दाखवण्यातच धन्यता वाटते त्याला. असो, जे झालं ते उगाळण्यात काही अर्थ नाही. पण तू कॅरीड अवे होऊ नकोस. जरा लक्ष ठेव सगळ्यावर. मी ठरवलंच आहे लक्ष ठेवायचं. निदान यांच्या आर्थिक बाबतीत तरी मी लक्ष ठेवणारच. रेवती, माई सुद्धा पण खूप तकतक होते ग. काय करावं काही सुचत नाही. घटक्यात असं वागतात, घटक्यात तसं वागतात. कधी कधी असं वाटतं की हे आपल्यापासून काहीतरी लपवतायत. कधी कधी इतकं चांगलं वागतात. म्हणजे आता बघ ना, आता आज सकाळी यांनी स्वतःहून चहा करून दिला, गप्पा मारले माझ्याशी. मला तर असं वाटत होतं हे शण्याला पुरे विसरून गेले.
आणि कधी कधी हे असलं सगळं होऊन बसतं आणि मग माझा विश्वास डगमगतो. आणि ही शन्या सुद्धा काही सरळ नाहीये, पुन्हा यांच्या मागे लागू शकते. मनात आणलं तर काही करू शकते. पर पोडगी झालीये ती. मी गप्प बसणारच नाही यावेळेस. समजतो काय स्वतःला, तू का होता राधिका सोबत यार? तुला माहिती नाही, मी ना कपडे भरते आणि मी चालले तिकडे कायमची राहायला. मग बघू काय करतो, तर काय बोलतो नंतर. एवढंच नुसता बोल ना काहीतरी यार. इनफ इज इनफ. मला कंटाळा आलाय. केडी, काय मी काय बोलते केडी? बोल ना काहीतरी तू. अच्छा जातेस का तू? व्हेरी गुड. जा जा जा. एक काम कर, नाही तर मीच सोडून देतो तुला. चल. अरे चल, काय चालू? एवढं सोपं आहे का ते? त्यात काय कठीण आहे? खाली उतरायचं, रिक्षा थांबवायची, त्यात बसायचं आणि जायचं गुरुकडे. वाव, खूप हुशार आहे तू. मस्त. कशाला ढाचे देतेस तू? गप बस बरं इकडे बस. गपचूप. नाही, मला नाही बसायचं यार. मग काय करायचं तुला? ओरडायचंय का? ओरड, जोरात ओरड. तुला काय बरं वाटायचं का? तुला कशाला बोलवलंय? मी सोल्युशन द्यायला बोलवलंय ना, ते सांग ना मला. अरे इश्यू काय आहे तेरा? तुला काय त्याच्या घरी जाऊन राहायचंय? हो या. आणि त्याच्या आई बाबांना काय सांगणार आहेस तू? की मी सासरी राहायला आली आहे म्हणून? एकतर त्यांना माहितीये की तुझं आणि ते श्रेयसचं लग्न ठरलंय म्हणून. का असं सांगणार आहेस की लग्नाची पत्रिका द्यायला आली आहे? अरे हा, बाय द वे तुझं लग्न ठरलंय म्हणे श्रेयस बरोबर. अरे काँग्रेट ना, काँग्रेट. काँग्रेस तुला मस्त काय बोलतेय तू मला? त्याच्यापेक्षा better काहीतरी खावं. हे काय आहे तू पण? मला काय सुचत नाही आणि तू काय सुचवत पण नाहीयेस नीट. अरे हे बघ हे बघ हे बघ, तू मला सांग, तू तिथे जाऊन काय करणार आहेस? 10 लोकांना तोंड द्यावं लागेल तुला. तो गॅरी फ्रस्ट्रेट होऊन निघून जाईल. एक गलती गेम पलटी. नको ना म्हणू यार केडी. देख, गैरी निकल गया ना तो तेरे पास कोई ऑप्शन नहीं होगा. फक्त तो श्रेयस. कळलं ना? मग मदत करायला केडी पण नसेल. तू एक काम कर, तू ना गुरुला काही दिवस इग्नोर कर. त्याच्याशी बोलू नको, त्याचे फोन कॉल्स घेऊ नको, त्याला मेसेज करू नको. ऐसा तडपव उसको. तो असा तडपेल ना तर 4 दिवसांनी तुझ्याकडे चालत येईल बघ. अरे तो 4 दिवसांनी येऊन काय करू मी त्याचं? आज इम्पॉर्टंट दिवस आहे ना यार. काय आज? आज आमची फर्स्ट मीट अॅनिव्हर्सरी आहे. काय फर्स्ट मीट अॅनिव्हर्सरी. फालतूगिरी आहे यार. तुझी काय अॅनिव्हर्सरी असते का? बरं कर कर फोन, बोलव त्याला. आता फोन करून काय करू? ती असेल ना गुड फॉर नथिंग सोबत त्याच्या. मग तू तरी काय करणार आहे यार? त्याची बायको आहे की नाही ती? हे बघ, म्हणजे आता तरी लोकांसोबत नातं नाही ना तोडू शकत. तू समजणे की कोशिश करणे यार उसको. मी का समजून घेऊ? मला नाही समजून घ्यायचं यार त्याला. मी ना राधिकाला सांगणारच आहे आता मी भेटल्यावर की आमचं पॅचअप झालंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं कर आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घे. काय यार, मला कळतच नाही तू माझ्या साईडने की गॅरीच्या साईडने आहे. मी माझ्या बाजूने. सुन ना, एक शांत डोक्याने विचार कर ना जरा. तू गुरु को समझने की कोशिश कर. सुन ना यार मेरी बात, सुन ना प्लीज प्लीज. नाही मेरे को नहीं सुनना है. तुझ्याकडे तर काही सोल्युशनच नाही. नीट फालतू काही नाही. अरे शनास, सुन. सगळ्या सुंदर मुलींना देव डोकं का देत नाही कळतच नाही यार. गुरुना तोही संभाल तेरे बच्चा को. अगं राधिका, तुम्ही आले इतक्यात? चहा म्हणते तुमच्यासाठी. अगं खायला करते नाही. इतका वेळ झाला कळलंच नाही मला. किती हायपर होते. जरा शांत होशील का? चहा नको आणि पाणी नको. ये बरं जरा बस माझ्या बरोबर. करते ना पटकन. माझ्या बरोबर बस म्हणलं ना. ये असं का करून राहिलात तुम्ही? बस इथे गुपचूप. आव. बस ना जरा स्वस्त. सतत काही ना काही कामं करत असत. बघ कामही किती आलाय. राहू दे, मी करते. काय झालंय तुम्हाला आज? काय होणार काय? माझ्या बायको बरोबर असे 2 निवांत क्षण पण नाही घालवायचे का? आणि खरं सांगू राधिका, आज सकाळी तुला त्या रूपात पाहिलं आणि त्याने मी खरंच इम्प्रेस झालो. किती सोप्या पद्धतीनं त्या बाईचा प्रॉब्लेम तू सोडवलास का? खूप बदललीस तू राधिका. म्हणजे तुझ्यामध्ये असं एक वेगळंच तेज आलंय, एक वेगळंच कॉन्फिडन्स आलाय.
मला अशीच राधिका हवी होती. कायचं काय बोलून राहिलं तुम्ही तर. कायच्या काय काय. आणि म्हणूनच तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, नवी साडी. हे असलं गिफ्ट खाऊन कशाला इतका खर्च केला? कितीला पडली? अगं गिफ्ट आहे ते, कितीला पडली काय विचारते. त्यापेक्षा छान नेसून दाखव मला, बघ किती छान दिसते तुझ्या. आता नाही नको हा. आता नाही तर कधी. आई बाबा कुठे गेले? ते बाबांच्या मित्राकडे गेले आणि अथर्व? नेहाकडे खेळतोय. तर दाखवच नेसून. चल. नाही नको आता नको, खरंच नको. नको काय राधिका? अहो, अथर्व कधी पण येईल ना. येऊ दे ना, मी बघेन ना त्याला. चल मला बघायचे. नाही नको, खरंच नको. आहो राधिका अहो, तुम्ही हट्ट काऊन करून राहिला? अरे. अहो हट्ट नका करू. हट्ट नाही, मला आत्ताच्या आत्ता दाखव. चल नाही, लवकर. नको. नाही अथर्व येईल ना, मी चाल. राधिका आहो. इतक्या दिवसांनी आपल्याला इतका छान एकांत मिळालाय. हा? तू नेसून नाही दाखवणार मला साडी? प्लीज जा बरं. आले. अवघड आहे यार. आले. आओ आओ येतच होते ना. काय किती वेळ? अहो नीट जरा नीट करून देता का? थांब मी बघ. थांब थांब. हे खाली खाली ओढा ना थोडस. आणि सॉरी सॉरी, चुकीच्या वेळेला आलो ना गुरुनाथ मी. नाही नाही नाही, असू दे असू दे असू दे, तुमचं चालू दे मदत करणं. आणि मालकीने माया तरुणपणीची गोष्ट आठवली पाय. त्यावेळी साडी नेसता येत नव्हती ना, मग हे मला नीरा सावऱ्याला मदत करायचे. अरे तुला अजून का सांगू, ते तर मला पल्लूला पिन पण लावून द्यायचे. म्हणता खरं? आई तू पण ना. अरे खोटं बोलून राहिली का मी? खरंच तर बोलते. पाय बरं राधिका आहे ना काही बाई राधिका, खूप साजरी दिसून राहिली हो तू. खरं का? नवीन काढली बा साडी? नाही म्हणजे आता यांनी गिफ्ट दिली. हो का? तरी म्हटलं एकदम बढिया चॉईस आहे बरं तुझा. चालू दे तुमचं. नाही चल चल मदत कर. जा जा जा, जा. आई दार लावून घेते बरं मी. आई आणखी काय काय करावं लागणार आहे देव जाणे. हो कशी दिसून राहिली साडी? तू नेसलीस ना म्हणून जास्त छान दिसते. राधिका एक सांगू, तू इतकी सुंदर दिसतेस ना. फक्त म्हणजे डोंट माइंड. वेणी तू जेवढी चापून चोपून घालतेस ना, त्याऐवजी जरा सैलसर घातलीस तर अजून छान दिसते. आणि तू अजून छान दिसावस म्हणून मी हे आणलंय तुझ्यासाठी. गजरा आठवणी ना, ये मी माळून देतो तुला. मला ना आपले लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवून राहिले. मी असंच कधी मधी माझ्यासाठी गजरा आणायचा आणि मग आपण बाहेर जायचो. आठवतंय ना? हो आठवतंय ना. आणि आजही जाणार आहोत. डिनर साठी. मी आईंना सांगते. राधिका आता काय सगळ्या गावाला बोलवतेस का? बरं मग निदान अथर्वला तरी.
अथर्व नाही आणि कोणी नाही, फक्त आपण दोघं. हॅलो ग्रँड सरोवर. हा, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोला सर. माझ्यासाठी एक टेबल बुक करू शकाल प्लीज? होईल ना सर. थँक्यू. आणि एक रिक्वेस्ट होती. हा बोला. कॅन्डल लाईट डिनर आणि रोमॅन्टिक म्युझिकची अरेंजमेंट करू शकाल का? होईल ना सर. थँक्यू, दॅट विल बी ग्रेट. ओके थँक्यू सर. नाव काय? गुरुनाथ सुभेदार. ओके. पटली खात्री? लवकर तयार हो, निघूया आपण. यार मला अजूनही इन्सेक्युअरच होतं यार. ते केडी काहीतरी उगाच आयडिया सांगत राहतो पण मला कळत नाही फॉलो करावं की नाही. यार किती हायपर होते सगळेच प्रत्येक गोष्टीवर. तू जरा धीर धर, सगळं होईल नीट. थोडासा वेळ दे ना. अरे यार काय वेळ दे. एक तर सकाळी त्याला राधिका सोबत बघितलंय, गेला म्हणजे कायमचा सोडून काय करायचंय मी. हे बघ, असं अजिबात होणार नाहीये. गॅरी अंकल असे नाहीच आहेत मुळात. तुला काय माहिती गॅरी कसं आहे आणि कसं नाहीये ते. तर अॅनिव्हर्सरी आज आमची. मी लग्न कधी केलं? हिची लग्नाची नाही, आम्ही भेटलो होतो आज म्हणून अॅनिव्हर्सरी आमची. ठीक आहे ना यार, तुला काय वेगळं सेलिब्रेशन हवंय तसंही. रोज सेलिब्रेट करत असतेस तू. हा लुक से. आणि यु नो व्हॉट, केडी इज राईट. आता ठरलंय ना नाही बोलायचंय, मग तू बोलू नकोस त्यांच्याशी. अरे यार ऋषी. एनिवे, मला खूप लेट होतोय, मला माझ्या फ्रेंड्सला भेटायचंय. आय सी यू लेटर. नको ना जाऊ यार, मी बोर होईन यार. बाय बाय, टेक. बिर्याणी कोणता आला आता. सोड्या मी करतेच याला फोन. जाऊ दे. यार ही शनाया काय फोन करते यार. वैतागली असेल बहुतेक. आता नाही फोन उचलला तर परत फोन करत राहील. हा बोल. काय बोल काय बोल. मी सकाळी तुला राधिका सोबत बघितलं. तू कुठे जात होता? अँड डोंट यू लाय टू मी. मी स्वतः बघितलंय तुला. अगं ते मी तिच्या मसाल्यांच्या कामांसाठी गेलो होतो, बाकी काही नाही. पुढे काय काम आहे तुझं? माझं नाही, ते आई बाबांनी मला हे केलं ना, फोर्स केलं म्हणून मला जावं लागलं. तो ट्राय टू अंडरस्टँड ना बच्चा. अच्छा म्हणाला. अरे तुझं असंच आहे यार, तुझं ना प्रेमच नाहीये माझ्यावर. आणि तू आजचा दिवस पण विसरलायस. आजचा दिवस म्हणजे तुझा आज बर्थडे? गॅरी. अगं मग काय आई बाबांचा बर्थडे का तुझ्या? अच्छा आई. का सांगेन मी त्यांचा बर्थडे तुला? आज अॅनिव्हर्सरी आपली. आज आपण पहिल्यांदा भेटलो होतो. आपण मागच्याच महिन्यात केली ना सेलिब्रेट अॅनिव्हर्सरी. ती अॅनिव्हर्सरी वेगळी होती, तेव्हा आपण पहिल्यांदा एकमेकांना बघितलं होतं. आता आपण भेटलोय ना, ही वेगळी आहे. बच्चा असंच चालत राहिलं तर प्रत्येक गोष्टीची अॅनिव्हर्सरी येत राहील. खाल्ल्याची, प्यायल्याची, बसल्याची. काय बोलतेस तू? नाही करायचे का सेलिब्रेट तुला? बर ऐक ना, आपण एक काम करूया, आपण उद्या सेलिब्रेट करू. ओके? ए नाही उद्या नाही, आजच करायची. नाही आज नाही शक्य बच्चा, प्लीज. हा नाही उद्या नाही, आज प्लीज. बरं आपण बघू. मी विचार करतो जरा. हा नाही विचार नाही करायचा, तू भेटतोस मला. अगं म्हणजे बघू ना, मी कळवतो ना तुला. कळवतो वगैरे काही नाही, मला माहिती नाही, तू यायचंस. ओके बाय. अरे यार शनाया पण ना ऐकतच नाही. तू राधिकाला टच नाही करते ना, काय करू?